नमस्कार मित्रांनो, आपण खरंच पराधीन झालो आहोत का? कारण हा विचार माझ्या मनात आज जे वातावरण आहे, भारतात ज्या पद्धतीने गॅस पेट्रोलच्या रांगा लागलेल्या आहेत आणि सगळीकडेच एक गदारोळ माजलेला आहे की आपल्या देशात महागाई होईल, आपल्या देशात लवकर लॉकडाऊन लागू करण्यात येईल किंवा आपल्या देशावर कुठेतरी आक्रमण करेल. कारण जे इराण आणि अमेरिका इस्रायलचं युद्ध सुरू झालं आणि इराणने अमेरिकेच्या वेगळ्या तळावर हल्ले केले. ते हल्ले मुळात जे मुस्लिम देश होते, सौदी अरेबिया असेल, ओमान असेल, कतार असेल, दुबई असेल, या सगळ्या देशांवर त्याने हल्ले केले आणि त्या ठिकाणी जो होर्मुझची समुद्र किनाऱ्यावरचा जो पट्टा आहे त्यातून जे जहाज भारताकडे किंवा इतर आशिया देशाकडे येतात ते सगळेच बंद झालेत. आणि मग भारतासह अनेक देशामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव जरी वाढले नाही तरी त्यांची चिंता वाढली आणि गॅसच्या मोठमोठ्या रांगा लागल्या. हे सगळं बघत असताना आता अशी चर्चा आहे, जर लवकर युद्ध संपलं नाही तर शेतकऱ्यांना युरिया, सुफला, सल्फेट जे जे काही रासायनिक खत लागतं तेही मोठ्या प्रमाणात मिळणार नाही आणि मग सगळाच कारभार हा फार गोंधळाचा होईल. शेतकरी शेतामध्ये पिकांना कुठलं खाद्य देतील, ह्या सगळ्या समस्या दिवसेंदिवस वाढत गेलेल्या आहेत. त्याच पद्धतीने मग महागाई वाढत जाईल. कारण जर पेट्रोल डिझेल उपलब्ध न झालं तर मग वाहन आणि प्रवास, त्यानंतर जे वेगवेगळे वस्तू इकडून तिकडे पोच केल्या जातात त्यासाठी लागणारं जे वाहन आहे तेही महाग होईल किंवा ते एक वेळ बंद होईल. हा सगळाच प्रकार जर बघितला तर नोकरदारापासून व्यापाऱ्यापर्यंत सगळ्यांची चिंता वाढली. हे सगळं बघत असताना असं वाटतं की आपण आजकाल एवढे स्वतंत्र, एवढे आधुनिक, एवढे शिक्षित आणि एवढे श्रीमंत, सुखवस्तू झालो आणि देश खूप प्रगती करतो आहे, जग खूप मोठ्या पुढे गेलं आहे आणि जगात मोठ्या प्रमाणात व्यापार उद्योग वाढला आहे. दिवसेंदिवस लोकांचं आयुष्य सुखात चाललं आहे. मोठमोठ्या हॉटेलमध्ये, मोठमोठ्या बंगल्यामध्ये आणि विमानामध्ये, फाईव्ह स्टार गाड्यांमध्ये अशा मोठमोठ्या पद्धतीने लोक फिरायला लागले आणि ह्या देशातून त्या देशात प्रवास करू लागले. वेगवेगळ्या देशातले सुंदर शहरं, सुंदर समुद्रकिनारे, धबधबे हे सगळे बघू लागले. हे सगळं एवढं छान चालू असताना अचानक ही आपत्ती आली आणि मग लोक सैरभैर झाली. तेव्हा हे सगळं वातावरण बघून मला असं वाटतं की आपण पराधीन झालो आहोत का? कारण 100 वर्षापूर्वी हे सगळं जेव्हा आपल्या पूर्वजांना याचा काही अनुभव नव्हता आणि आपले पूर्वज मुळात त्या शहरी काही भाग सोडला तर ग्रामीण भागात त्याचा काही प्रभाव नव्हता. कुठल्या देशात कुठे काय चालले, आपल्याच देशामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या विभागामध्ये कुठेतरी एखादा राजा युद्ध करतोय, एक राजा पराजित होतोय आणि मग त्या दरम्यान ते राज्य बळकावलं जातं आहे. आणि मग हे सगळं होत असताना मात्र सामान्य जी जनता होती, खेड्यातले जे लोक होते त्यांना याचा काही परिणाम होत नसे. कारण मुळात त्यांना पेट्रोल लागत नव्हतं, त्यांना गॅस लागत नव्हता, त्यांचा प्रवास बैलगाडीवर असायचा आणि त्याच पद्धतीने व्यापारी फारसा नव्हता. देवाणघेवाण ही अन्नधान्यावर अवलंबून होती, पैसा हा फारसा नव्हता. मग अशा वेळेस लोकांच्या गरजा खूप कमी होत्या आणि जेव्हा युद्धाचे प्रसंग येत होते तेव्हा गावातला कुठला तरी एखादा शिपाईगडी युद्धावर जाई आणि आल्यावर तो त्या ठिकाणी काय घडलं हे 4 लोकांना सांगे आणि गावाला कळे की अशा अशा ठिकाणी युद्ध झालं आणि असा असा राजा जिंकला, असा असा राजा पराजित झाला. पण तो राजा कोण होता? तो हिंदू होता की मुस्लिम होता? तो ब्राह्मण होता की शीख होता? तो आपला होता की परका होता? काही लोकांना घेणं देणं नव्हतं. राजा तो राजा, त्याचा धर्म माहीत नव्हता, त्याचं धर्माशी काही घेणं देणं नव्हतं, त्याचं जातीशी काही घेणं नव्हतं. फक्त तो राजा आहे. तो युरोपातला आहे का, तो सौदीमधला आहे का, तो अरबस्थानमधला आहे का, तुर्कस्तानमधला आहे का, इराणमधला आहे, याचेसुद्धा लोकांना काही देणं घेणं नव्हतं. लोक आपण सकाळी उठायचे, मोठ्या प्रमाणात शेतीवर जे काही कष्ट असेल कष्ट करायचे आणि काही शिकार करून आणि त्यानंतर फळं फुलं हे वेगवेगळ्या जंगलात जाऊन गोळा करून काही लाकूड फाटा आणत आणि 4 दगडींवर
चूल मांडून ते आपला उदरनिर्वाह करत असत. त्यांच्या गरजा खूप होत्या. पण आज हे सगळं बघत असताना असं वाटतं की गावाचा प्रत्येक व्यक्तीचा सगळ्या जगाशी एवढा मोठा संपर्क आला, कारण तुमच्या डोळ्यासमोर सतत टी व्ही आहे आणि तुमच्या हातात सतत मोबाईल असल्यामुळे जगात कुठे टन वाजलं की तरी तुमच्या कानात तो आवाज जातो आणि तुम्हाला कळतं की जगात काय चाललं आहे. तेव्हा मित्र, पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं, त्याचाही फारसा परिणाम भारतातल्या ग्रामीण भागावर फारसा झाला नाही. तो जो काही सैनिकी पेशा ज्यांनी पत्करला असेल, जे गावातले शिक्षित एक दोन लोक असतील किंवा तालुक्यातले काही मोठे नेते असतील, त्यांच्यापुरता तो प्रभाव मर्यादित होता. गावाला त्याच्याशी देणं घेणं नव्हतं. मुळात गाव स्वयंभू होता. त्या ठिकाणी 12 बलुतेदार होते आणि लोकांच्या ज्या गरजा असतील, मग ती चप्पल तुटली असेल, चप्पल नवीन घ्यायची असेल, सुतार कामाचं काय असेल, शेतीसाठी अवजार लागतील, स्त्रियांना काही हातात दागिने हवे असतील, हे सगळं बहुतेक गावात मिळत असतं. कपड्यासाठी सुद्धा गावात लोक येत, बाजार घेऊन लोक बैलगाडीने फिरत आणि गावोगावी हे सगळे भेट देत आणि ज्याला जे लागलं तो त्या पद्धतीने घेत असे. हे सगळं इतकं उत्तम होतं की जगात काय चाललं याची फिकीर त्या काळात कुणी केली नाही. आज मात्र तुमच्या घरात सगळं असून तुमच्या दारात गाडी आहे, 25, 40, 50 लाखाचा तुमचा बंगला आहे, तुमचे मुलं उत्तम 2 लाख रुपये कमवतात, तुमची कमाई उत्तम आहे, तुमचा समाजामध्ये मोठा मान आहे. पण जेव्हा असा युद्धाचा प्रसंग कुठेतरी येतो, तो फार लांब, कारण आज इराणमध्ये युद्ध चालले आहे, ते भारतापासून 4000 किलोमीटरचं लांब आहे. पण ते आपल्याला असं वाटतं की ते आपल्या घरातच घडतं आहे आणि त्याचा दडपण आपल्यावर एवढं आले आहे की आपल्याला असं वाटतं की ह्या युद्धाचा आपल्या आयुष्यावर किती वाईट परिणाम होईल. तेव्हा मित्रहो, म्हणजे आजचा काळ एवढा सगळा चांगला असूनही आपण अशा दडपणाखाली जगतो आहोत, तेव्हा वाटतं की आपण पराधीन झालो आणि 100-200 वर्षापूर्वी आपले पूर्वज ज्या कष्टाने, ज्या मेहनतीने, ज्या हालाकीने आयुष्य काढत होते, ते आज आपल्यापेक्षा नक्की सुखी होते, असंच म्हणावं लागेल. नमस्कार.